मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन आणि सायलीने इकडे प्रियाला ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी खूप मोठा प्लॅन केलेला आहे आणि त्या प्लॅनमध्ये प्रिया अलगद अडकली जाणार आहे। खरं तर प्रियाला पैशांची गरज आहे आणि त्यामुळे प्रिया पूर्णपणे यात फसली जाणार आहे। तर एका कॅफेमध्ये अर्जुन आणि सायली येऊन थांबलेले असतात, ज्या लोकेशनला अधिराज आणि प्रिया यांची भेट होणार आहे तिथे जवळच ते कॅफे आहे आणि त्या कॅफेमध्ये हे दोघं जण येऊन थांबलेले असतात। त्यावेळेस अर्जुन म्हणतो की मी त्याला मेसेज करतो। इकडे अधिराज त्याच्या ड्रायव्हर सोबत बोलत असतो आणि तो ड्रायव्हरला पैसे देतो आणि सांगतो की हे घे, तुझ्या आईच्या ऑपरेशनसाठी तुला होतील असं म्हणत त्याने ड्रायव्हरला पैसे दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की आईचं ऑपरेशन करून घे, काळजी करायची अजिबात गरज नाही। त्यावेळेस तो म्हणत असतो की मालक खरंच तुमचे खूप उपकार होतील, तुम्ही एवढं सगळं करताय माझ्यासाठी। पण प्रिया मात्र हे सगळं बोलणं ऐकत असते। प्रियाचं बारीक लक्ष असतं की यांचं नक्की काय चाललेलं आहे, हे दोघं जण काय बोलत आहेत, काय चालू आहे यांचं, या सगळ्या गोष्टींबद्दल प्रियाच्या डोक्यात विचार चालू असतात। आणि त्याच वेळी अधिराज आता ती पैशाची बॅग घेतो आणि ती पैशाची बॅग हे गाडीत ठेवतो आणि नेमकी प्रिया म्हणते की नाही, एवढी आयती संधी माझ्या हातून गेली नाही पाहिजे, कारण एवढा चांगला मुलगा मला मिळतोय आणि ही संधी मी का सोडू, हा विचार प्रियाच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि प्रियाने त्यासाठी सगळ्या हालचाली सुरू केलेल्या असतात। प्रिया एकच विचार करत असते की काही झालं तरी याच्याकडे इतका पैसा आहे, कारण एका फालतू ड्रायव्हरला याने त्याच्या आईच्या ऑपरेशनसाठी जर 10 लाख रुपये दिलेले असतील तर हा माणूस माझी किती मदत करू शकतो, हा विचार प्रियाच्या डोक्यात सुरू झालेला असतो। आणि प्रिया म्हणते की नाही नाही, हे मला सोडायचंच नाहीये। एवढी मूर्ख प्रिया आहे की गळ्यातलं मंगळसूत्र काढून पर्समध्ये ठेवलेलं आहे आणि ती त्या किराणाच्या सामानाच्या ज्या पिशव्या असतात त्या पिशव्या घेऊन आता मुद्दाम अधिराजची गाडी जिथं आहे त्या दिशेने जाऊ लागते। आणि ऊन खूप झालेलं आहे आणि आपल्याला चक्कर येऊ लागली असं सगळं नाटक तिने केलेलं असतं। मग तिला चक्कर येत आहे ते पाहून अधिराजला खरं तर वाईट वाटतं आणि अधिराज तिच्या जवळ येतो आणि तिला सावरतो आणि मग तिथंच त्याच्या गाडीमध्ये तिला बसवतो। ही गोष्ट जेव्हा घडत असते तेव्हा प्रियाचं हे सगळं नाटक आहे हे तर अधिराजला चांगलंच माहिती आहे, पण प्रिया ज्या पद्धतीने नाटक करत आहे ते पाहून मात्र इकडे अधिराजला मात्र मनातल्या मनात हसू येत असतं, कारण अर्जुन आणि सायली या दोघांनीही ऑलरेडी या गोष्टीची कल्पना त्याला दिलेली असते आणि प्रिया काय करू शकते, कशा पद्धतीने वागू शकते हे सगळंच सांगितलेलं असतं। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की तो म्हणत असतो तुम्ही ठीक आहात ना, तेव्हा प्रिया म्हणत असते हो ना, खरंच म्हणजे मला ना काळजी वाटत होती, हे सगळं काय होतंय कळत नव्हतं, पण आत्ता मला बरं वाटतंय। तेव्हा त्याने त्याच्या AC गाडीमध्ये प्रियाला बसवल्यामुळं प्रियाला बरं वाटत असतं आणि प्रिया मात्र आता खुश झालेली असते। चला, आयता हा माझ्या जाळ्यात अडकलेला आहे आणि तो प्रियाला म्हणत असतो की खरंच सुंदर, ब्युटिफुल असं म्हणत प्रियाला बोलत असतो। मग प्रियाला म्हणतो तुम्हाला तर बरं वाटतंय ना, तुम्ही जाऊ शकता ना। त्यावरती प्रियाचं म्हणणं येतं की नाही, पुन्हा मला कसं तरी होत आहे। तेव्हा तो म्हणतो की चालेल, चला मग इथे जवळच कॅफे आहे, आपण तिथे जाऊन काहीतरी कोल्ड्रिंक्स वगैरे घेऊया, मग तुम्हाला बरं वाटेल असं तो प्रियाला सांगतो आणि प्रियाला म्हणतो की चालेल। मग प्रियाच्या हातातल्या ज्या पिशव्या आहेत त्या पिशव्यासुद्धा तो गाडीमध्ये ठेवतो आणि प्रियाला म्हणतो की चालेल। इकडे अर्जुन आणि सायलीला त्याने मेसेज केलेला असतो। तेव्हा अर्जुनला सायली म्हणते की हा तुमचा मित्र, तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, माझ्या कॉलेजमध्ये होता, पण त्याला लॉ करायचं नव्हतं, त्यांचा स्वतःचा बिझनेस होता आणि त्यानंतर मग त्याने कॉलेज सोडलं आणि आत्ता जेव्हा आमचं सगळ्यांचं गेट टुगेदर झालं तेव्हा तो आला नव्हता। त्याचं कारण एक होतं, ते म्हणजे तो आउट ऑफ इंडिया होता म्हणून तो आला नव्हता, आणि पण त्याला ना ॲक्टिंगची खूप आवड होती। याच्या आधीही 2-3 केसेसमध्ये त्याने मला अशीच मदत केलेली आहे आणि खूप छान पद्धतीने त्याचा फायदा सुद्धा झालेला आहे। हे सगळं अर्जुन सायलीला सांगत असतो। इकडे मात्र अस्मिता विचार करत बसलेली असते, बाळ मांडीवर असतं, तिच्या डोक्यात एकच विचार चालू असतो की या सगळ्या गोष्टी काय चालू आहेत, माझ्याशी सचिन जे वागतोय ते खोटं तर वागत नाहीये ना, तो मला फसवत तर नाहीये ना, हे सगळं तिच्या डोक्यात सुरू असतं। आणि त्याच वेळी तिला हे जाणवत असतं की एवढे पैसे त्याच्या आईबाबांकडे कधीच नव्हते, मग आज अचानक एवढे पैसे कुठून आलेले आहेत, असे विचार तिला त्रास देत असतात। त्यावेळेस मात्र तिला आठवतं की जेव्हा सचिन घरी आलेला होता तेव्हा तो सांगत होता की मला साक्षी शिकरे हिने किडनॅप केलेलं होतं आणि तिने समीरा शेखर म्हणून मला भेटलेली होती, माझा तिच्याशी काहीही संबंध नाहीये असं सगळं त्याने सांगत असतो आणि त्याला असं दाखवायचं असतं की जे काय घडलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचा काहीही दोष नाही।
आणि हे सगळं इकडे अस्मिताला आठवत असतं. अस्मिता मात्र या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते आणि त्याच वेळी इकडे चैतन्य घरी आलेला असतो आणि चैतन्याने विचारलेलं असतं आणि तो अर्जुनला कॉलही करतो. मग अर्जुनने त्याला सांगितलेलं असतं की तू घरी थांब, आम्ही जरा बाहेर आलोय, आम्ही येतोय, एका कामासाठी बाहेर आलेलो आहे, असं सुद्धा इकडे चैतन्याला सांगितलेलं असतं. तर चैतन्य म्हणतो की चालेल. अस्मिता मात्र शांतच बसलेली असते. तिच्या डोक्यातनं विचार काही थांबलेले नसतात. तिला एवढंच वाटत असतं की आज जे काही झालेलं आहे, म्हणजे पैसे, त्याचबरोबर पाडव्याच्या दिवशी सुद्धा त्याला पैसे हवे होते म्हणून त्याने घातलेला गोंधळ, हे सगळं तिला आठवत असतं. आता मात्र ती म्हणत असते की नाही, या सगळ्या गोष्टींतून मार्ग तर मला काढावाच लागणार आहे. तेव्हा त्यांच्या दोघांचंही बोलणं सुरू होतं. चैतन्य तिथं असतो आणि चैतन्य अस्मिताला समजवत असतो. इकडे प्रियाला घेऊन बरोबर अधिराज त्याच कॅफेमध्ये येतो. अर्जुनने याच्या आधीही त्याची मदत घेतलेली असते. काही केसेसमध्ये त्याने खूप छान ॲक्टिंग केलेली होती. एका अशिलाकडून माहिती काढायची होती, त्यावेळेस सुद्धा त्याने खूप छान पद्धतीने ॲक्टिंग करून इकडे अर्जुनला मदतच केलेली होती. ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की चालेल. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन आणि सायली दोघंही आता थांबलेले आहेत. मोबाईल ऑन केलेला आहे आणि त्याने मोबाईलवरती रेकॉर्डिंगसुद्धा ऑन केलेलं असतं आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये त्याला हे दाखवून द्यायचं असतं की प्रियाचा खरेपणा समोर आणायचा आहे. म्हणजे प्रिया काय करते, किती खोटं वागते, सगळ्यांना किती फसवत असते, हे सगळं समोर आणायचं आहे, एवढंच त्याने ठरवलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता चैतन्य म्हणत असतो की काय झाले अस्मिताई, म्हणजे मी विचारलं तर चालेल ना, असं चैतन्य विचारत असतो. आणि तेव्हा मात्र अस्मिता म्हणत असते नाही रे, तसं काही नाही आहे. तेव्हा साक्षीबद्दल तो ओरडायला सुरुवात करतो. साक्षी ही चांगली मुलगी नाही आहे. साक्षी कशी हे आपल्याला माहितीच आहे आणि त्याचबरोबर साक्षीने आजपर्यंत जी काही कारस्थानं केलेली आहेत ती आपल्याला चांगलीच माहिती आहेत. हे सगळं तो बोलत असतो आणि त्याच वेळेस पाहायला मिळतं प्रिया मात्र इकडे अधिराजला फसवत असते. ती म्हणत असते काय करणार, घरात कोणी नाही आहे, समजून घेणारही कोणी नाही आहे आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चालू आहेत. हे सगळं तिचं नाटक सुरू असतं आणि अर्जुन सायलीला हे सगळं चांगलंच माहिती आहे. ती म्हणत असते माझ्या आईला कॅन्सर झाला आहे, मागच्या वर्षी वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे. या सगळ्यामध्ये खूप मोठ्या गोष्टी होत गेलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टीमध्ये माझी खूपच हालत खराब झालेली आहे. घरातलं सगळं मला बघावं लागतं. मग तू कंपनीत कुठे काम करतेस का, हे विचारल्यानंतर प्रिया सांगत असते की हो, मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत आहे. हे ऐकल्यानंतर तो म्हणत असतो की हो का, मग तू कोणता कोर्स वगैरे केला नाहीस का. तेव्हा ती सांगते हो ना, मी फॅशन डिझायनिंग केलं. तेव्हा अधिराज म्हणू लागतो की फॅशन डिझायनिंगचा कोर्स तर खूप महाग असतो ना. तेव्हा ती सांगते एक इन्स्टिट्यूट आहे ना, NGO, त्यांनी मला मदत केली आणि त्यांच्या मदतीमुळे हे शक्य झालेलं आहे. तो म्हणतो की आत्ता तू जे काम करते त्याच्या 4 पट पगार मी तुला मिळवून देईल, तू माझ्या कंपनीत जॉईन हो, माझी फॅशन इंडस्ट्री रिलेटेड कंपनी आहे. प्रिया एवढं खोटं बोलत असते हे पाहून त्यालाही खरं तर धक्का बसलेला असतो. तो म्हणत असतो की खरंच अवघड आहे. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन दोघंही थांबलेले असतात, कारण आता पुढे काय बोलायचं आहे, पुढचे प्लॅन काय करायचे आहेत त्यानुसार त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. प्रिया आता तिथून गेलेली असते, त्याने जॉबची ऑफर दिलेली असते. प्रियाला तर हेच सगळं हवं असतं आणि त्याचबरोबर प्रियाला त्या मुलाला आपल्या जाळ्यात ओढायचं आहे. आणि अधिराज मात्र आता प्रिया तिथून बाहेर गेलेली असते. प्रिया बाहेर येते आणि विचार करते की माझी छोटी पर्स कुठे गेली, म्हणजे हे सगळं काय झालं, माझ्या पर्सच्या बाबतीत काय झालं, असं म्हणत ती पुन्हा आतमध्ये येते आणि कॅफेमध्ये मात्र हे दोघं जण बोलत असतात. तेव्हा ती किती खोटं बोलते हे लक्षात आलेलं असतं. तेव्हा सायली म्हणत असते ती अशीच आहे, कारण तिच्या आईबाबांना काही झालेलं नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे. आणि नेमकी प्रिया कॅफेमध्ये पुन्हा येते, त्या वेटरचा धक्का लागतो आणि प्रिया ओरडायला सुरुवात करते, डोळे फुटले का रे तुझे, तुला कळत नाही का. म्हणजे इतक्या वेळची शांतपणे अगदी सोज्वळपणाचा आव आणणारी प्रिया अचानक भडकलेली पाहून खरं तर अधिराजला सुद्धा धक्का बसलेला असतो आणि तो प्रियाकडे पाहत राहतो. म्हणजे ही खरंच किती खोटारडी मुलगी आहे हे लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर आता तो म्हणत असतो की बरोबर आहे, काहीही झालं तरीही या मुलीच्या बाबतीत आपल्याला विचार करावाच लागणार आहे. त्यानंतर इकडे सचिनने आता महिपतची केस घेण्यासाठी एका वकिलाला धमकवलेलं आहे आणि त्या वकिलाला असं सांगितलेलं आहे की
ही जी केस आहे ती तुला घ्यावीच लागणार आहे आणि तू नाही म्हणायचं नाही. तुझ्या मुलाला किडनॅप केलेलं आहे इथंपर्यंत मजल गेलेली असते. म्हणजे महिपतची केस घेण्यासाठी त्या वकिलाच्या मुलाला किडनॅप करून त्याला धमकवलं जात असतं आणि त्याचबरोबर त्याचा व्हिडिओसुद्धा इकडे साक्षीला दिला जात असतो. तो वकील आता महिपतची केस घ्यायला तयार होतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.